हॅलो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची। मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा। मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे। लाडकी बहीण योजनेमधून आता काही महिलांना बाद करण्यात येत आहे, त्यांचे अर्ज रद्द करण्यात येत आहेत। जरी आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी आता काही महिलांसाठी ही योजना बंद करण्यात येत आहे आणि जर ती महिलांसाठी योजना ती बंद झाली तर इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि आतापर्यंत जर पैसे मिळाले असतील तर ते त्यांच्याकडून वसूल केले जाऊ शकतात। आता नेमकी कोणत्या महिलांसाठी ही योजना बंद करण्यात येत आहे, त्यांना याच्यातून बाद करण्यात येत आहे आणि ते कसं चेक करायचं हे आपण एकदा बघूयात। लवकरात लवकर तुम्ही सुद्धा चेक करून घ्या की तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आला आहे की नाही। मित्रांनो सगळ्यात पहिलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला यायचं आहे बघा। त्याची लिंक त्याचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलची लिंक URL तुमच्याकडे असेलच। लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला यायचं आहे। सगळ्यात पहिले तिथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तिथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं। इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा, जो मोबाईल नंबर तुम्ही अर्ज भरताना टाकला होता तिथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा। तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे टाकायचंय पासवर्ड टाकायचा आहे। मला इथे पासवर्ड टाकायचा आहे, जो पासवर्ड दिला होता आधी, आणि कॅप्चा जो आहे इथे दिला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। हे टाकून घ्यायचंय आणि नंतर हे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं। लॉग इनच्या तुम्ही क्लिक करून घ्यायचं। तर इथे बघा लॉग इन झालेलं होतं, आपण याच्यामध्ये आलेलो आहोत। आतमध्ये ऍप्लिकेशन सबमिटेड, हे जे ऍप्लिकेशन सबमिट आपण केलं होतं, आपण जो अर्ज भरला होता तिथं आपण आल्यानंतर आता इथे आल्यानंतर बघा तुम्हाला तुमचे पूर्ण डिटेल दिसतात, जसं की तुमचं नाव आहे, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, फोटो, ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड वगैरे दिसतंय। आता इथे एक नवीन गोष्ट त्यांनी टाकलेली आहे बघा, संजय गांधी म्हणून तुम्हाला ते दिसत आहे, संजय गांधी, आणि खाली नो लिहिलेलं आहे। जर समजा संजय गांधी या योजनेचे जर पैसे त्या महिलेला मिळत असतील तर आता त्यांच्यासाठी ही योजना बंद होणार आहे। जर ती योजना त्यांना जर संजय गांधी योजनेचे पैसे मिळत असतील तर इथे यस लिहून आलेलं असेल। इथे सध्या नो आहे पण इथे यस लिहून येणार आहे। यस लिहून आल्यानंतर यस जर लिहून आलं तुम्हाला तर तुमच्यासाठी आता ही योजना इथून पुढे बंद असणार आहे। इथून पुढे या योजनेची, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। आणि सध्या हे संजय गांधी योजनेसाठी सुरू केलं, म्हणजे संजय गांधी योजनेचे जर पैसे मिळत असतील तर। पण आता इतर योजनेसाठी सुद्धा हे घडू शकतं, कारण इतर योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असतील लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त तर लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आता या महिलांसाठी ही इथून पुढे बंद होणार आहे। इतर योजनांसाठी सुद्धा हे आता हळूहळू घडणार आहे आणि इथे त्यांच्यासाठी यस लिहून येणार आहे। जर पैसे मिळणार नसतील तर इथे यस लिहून येणार आहे। तुमचं लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की ते यस आलेलं आहे की नो आलेलं आहे। यस आला असेल तर या योजनेचे पैसे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे मिळणार नाहीत। याच्यामध्ये अजून एक पर्याय त्यांनी दिलेला आहे बघा, इथे शेवटी तुम्हाला एक बटन दिसतंय बघा, शेवटी ऍक्शनच्या खाली शेवटी एक जे बटन दिसतंय शेवटीचं, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सगळे डिटेल दिसणार आहेत की तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळाले, कोणत्या खात्यामध्ये मिळाले, हे सगळे डिटेल्स आता त्यांनी इथे दिलेले आहेत। ते कधी मिळाले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला डिटेल आहे, तुम्ही ते चेक करून घेऊ शकता। तुम्ही लवकरात लवकर हे चेक करून घ्या की इथे तुम्हाला यस आलेलं आहे की नो आलेलं आहे। जे संजय गांधी जे आता दाखवलं तुम्हाला तिथे यस आलेलं आहे की नो आलेलं आहे ते लवकरात लवकर चेक करून घ्या। जर यस आला असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार नाहीत। आणि हे फक्त संजय गांधीच नाही तर इतर योजनांबाबतही घडणार आहे। इतर योजनांचे पैसे जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, त्याच्यासाठी यस येणार आहे। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपची लिंक मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल।